रात्रीचे 12 वाजता आपण मंत्र्याला जागवलं. नंतर 7 दिवस अन्नत्याग म्हणजे पाण्यावर आम्ही राहिलो आणि 180 किलोमीटर पायी चाललो. आता गेल्या 15-20 एक महिन्यापासून सातत्याने आम्ही बाहेर आहोत. किमान 15 जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यात 5-5 सभा घेतो. रोज 12 ते 2, 1-2 वाजता सकाळी 6 वाजता उठले की पुन्हा कामाला लागला असतो. आणि तुम्हाला एकही दिवस थोडासा बाहेर गेला आणि एक दिवस थांबा म्हटलं का तुम्ही थांबत नाही. आज रात्रीची तिकीट आली दिल्लीवरून, बिलोऱ्याला सभा झाली आणि त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना जे मोदी कुठंच झुकत नव्हते, पण मला गर्व आहे पंजाबच्या आमच्या भगतसिंगच्या विचारानं पंजाबच्या शेतकऱ्यांना मोदीजीला झुकवलं आणि 3 काळी काळी वापर केली. 13 महिने आंदोलन चाललं. 13 महिने 700 लोक असे आजूबाजूला मरण पावले. पण आंदोलनापासून इंचभर शेतकरी बाजूला सरकला नाही. कदाचित ते 3 कायदे जर लागू झाले असते, तुमचा आमचा वाटोळ व्हायला वेळ लागला नसता. आम्ही तर त्या आंदोलनाकडे पाहिलं नाही, साधा विचार पण केला नाही. लढत होता फक्त तो पंजाबचा, उत्तराखंडचा, युपीचा, उत्तर प्रदेशचा, हरियाणाचा शेतकरी लढत होता. काही प्रमाणात एमपीचा शेतकरी लढत होता आणि तुम्ही टीव्हीवर तमाशे पाहत होते. आम्ही एवढे भारी आहोत. महाराष्ट्रातला, विदर्भातल्या शेतकऱ्यांना काही तिथं जाऊन पाठिंबा द्यावं. माझा शेतकरी बाप रोज मरतोय, त्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही, राग नाही, रोष नाही, कुठल्याही प्रकारची चीड नाही. पाय घासून घासून आयुष्य जातं पूर्ण, तरी सुद्धा आम्ही एकत्र होत नाही. कधी कधी तर आम्हाला तुमची जास्त भीती वाटतं. सरकार जागा होईल आणि हेच बैकून जाईल. लक्षात घ्या मित्र, आम्ही काही विनाकारण आणि राजकारणासाठी हा खेळ मांडला नाही. आज रोज 13 ते 14 आत्महत्या रोज कानावर येतं. ते सचिन जाधव होता आमचा, तो परभणीच्या त्याच्या आत्महत्येच्या ठिकाणी भेटायला गेलो. त्या सचिन जाधवाची सोयाबीन 3400 रुपयामध्ये विकावं लागले. शाहूकार घरी बसला होता, त्याला वाटलं 1 महिन्यानं भाव वाढल, पण शाहूकार मात्र हालू द्यायचा नाही. तुम्ही ते बाकीचं मला सांगू नको, तू किती काही सोयाबीन किती मध्ये विक, पण माले पैसे पहिले आणून दे. घाई घाई 3400 रुपयामध्ये सोयाबीन विकावं लागली. 35 ते 40 वर्षाच्या तरुणाच्या भावना कशा दुखावल्या गेल्या असं. तो उरलेले पैसे त्या व्यापाऱ्याकडे मागायला गेला, व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिलेच नाही. दुष्काळात 13वा महिना, रावणी प्रवृत्ती. ज्याच्याजवळ पैसा आहे तो जास्त पैशाची आशा घेऊन ठेवलेला आहे, बसलेला आहे. त्याने ठाणेदाराला सांगितलं, ठाणेदार म्हणे एवढा मोठा व्यापारी आहे, तू काय चुकीचं बोलतो. त्याला वाटलं हा फाटका माणूस त्या इतक्या मोठ्या व्यापाऱ्यावर अशा प्रकारचा आरोप करतोय, हा चुकीचा असं हाकलून दिलं. आमदाराने फोन केला, आमदार फोन घ्यायला तयार नाही. घरी गेला तर मी तुझं व्यक्तिगत भांडण आहे, मला त्याच्यात पडायचं नाही. काय अवस्था आहे आमची. कोणी त्याच्या बाजूने बोलायला तयार नाही आहे. एखाद्या या जातीचा त्या जातीचा वाद असता तर कदाचित आम्ही पाहतोय आग लावली असती. सचिन जाधवाने ते पैसे त्या शाहूकाराला दे जेव्हा घरी आला, एसटीतून खाली उतरला आणि रस्त्यावर जाऊन आत्महत्या केली. ते बोगस त्याच्या पत्नीला माहीत झाली आणि तिला 7 महिन्याचा गर्भ होता. 7 महिन्याच्या गर्भवतीनं आपला नवरा मेला म्हणून तिने आत्महत्या केली. दोघांसोबत एक लहान जीव सुद्धा पोटातच मेला. मी ज्या गावाला भेटायला गेलो त्या गावात कुठल्याही युवकाच्या तोंडावर रोष नाही, शिव्या नाही, राग नाही, संताप नाही, चीड नाही, काहीच नाही. एवढे मुर्दे झालो आम्ही. तो सचिन जाधव हिंदू मुसलमानाच्या नावावर मेला असता दंगल झाली असती. ओबीसी मराठा म्हणून जर हातकापी झाली असती तर गाव पेटलं असतं. सरकारच्या व्यवस्थेनं मेला म्हणून त्याची किंमत राहिली नाही. तुमचं मरण म्हणजे शेतकऱ्याचं कुत्र्या मांजराचं मरण झालं.
तुम्हाला जगणं म्हणजे आम्ही पाहिजे कुत्र्या मांजराचं जगणं आहे. आज सोयाबीनचे 3400 रुपये भाव आहे. सोयाबीन अजून हाती आले नाही. मागच्या वर्षी सोयाबीनचं तेल आयात केलं, परिणाम आम्ही पाहतोय सोयाबीनचे भाव पडले. कोणी बोलायला तयार नाही, कुठल्या मीडियावर दाखवायची गरज नाही आणि कोणी दाखवतोय नाही. आणि तुम्हालाही त्याची चिंता नाही आहे. तुम्ही तर खाली जाऊन आधी म्हणा तू काले बोलता आम्ही मरायला तयार आहो ना, कशाने वाढायचं तू, आम्ही मरतोय ना. आम्ही 2000 सोयाबीन विकले तर आम्हाला काही परवा नाही आहे. आम्ही एवढे लाचार झालो आहे, जाती पाती पार्टीच्या नावानं गुलाम झालो आहे. आणि जो शेतकरी मुसलमानामध्ये आहे, तो शेतकरी ओबीसी मध्ये आहे, तो माळ्यामध्ये आहे, तेल्यामध्ये आहे, पाटलामध्ये आम्ही पाहतोय, धनगरामध्ये आहे, तो आमच्या दलितांमध्ये हा शेतकरी असा आहे हो, तो सगळ्या जाती सापडल्याशिवाय राहत नाही. एवढ्या संख्येनं जास्त असणारा शेतकरी मात्र त्याचा आवाज मोठा होत नाही. लाज वाटली पाहिजे आमच्या आम्हाला. घरी जाऊन आम्हीच आमच्या थोबाडीत मारलं पाहिजे. अरे एका क्विंटल माग 3-3 हजार रुपये कमी भावामध्ये सोयाबीन विकावं लागतं, तरी सुद्धा संताप येत नाही आम्हाला. कारण आमच्या सरकारनं तुमच्या आमच्या डोक्यात टाकलेली जात आणि धर्म समोर येतं. दंगलीच्या नावानं 15 रुपये इकडे तिकडे झालं, एखाद्याची थोडी रैपट मारली तर दंगल वाले वेळ लागत नाही. 3.5 लाख नाही 7.5 लाख शेतकरी मेला. या 7 महिन्यामध्ये 1100च्या वर शेतकऱ्यांना आत्महत्या केली, तरी कुठे कुठलाही रोष दिसत नाही. आमची आम्हाला लाज वाटावची अवस्था आहे. काय कमी करतोय आम्ही पिकवण्यामध्ये? कुठले कष्ट कमी करतोय सांगा? कुठले बेमारी करतोय ते सांगा? कुठल्या जाती धर्मातला माणूस असू दे, त्याची भाषा अलग असेल, प्रांत अलग असेल, पूजा अलग असेल, पण भावना एक आहे रे शेतकऱ्याच्या. त्याचे कष्ट एक आहे, त्याची लूट सारखी आहे. ह्या आमची तरुण मंडळी समजून घ्यायला तयार नाही. थांबे, कोण बोलू नको, एवढं काय अडचण काय हेमावरी का? मित्र, हे दुःखाची सभा आहे, वेदनेची सभा आहे. तुम्ही आता जर जागृत झाला नाही तर माझा आजा मेला, बाप मेला, पुढचं नातं सुद्धा आमचं पाहतोय, पुढची पिढी सुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारजवळ पैसा नाही अशी गोष्ट नाही आहे, लूटा जिसको जाता है, जो गांडू की औलाद होती है उसको लूटा जाता है. टाळ्यावाजवाचा विषय नाही आहे. वाघामध्ये गेला तर कधी बकरीला वाघाने खाल्लं का रे? वाघानं बकरीला खाल्लं. लुटणं तुम्हाला लुटल्याशिवाय श्रीमंत होत नाही. लूट आपके घर से होगी, आपकी होगी, और आप लूटने देंगे. आ जाओ घर में, लूट जाओ. या मोदी साहेबांना 11% आयात कर आम्ही पाहतोय, कापसावरचा कमी केला 11% आयात कर. 25 लाख गाठी देशातून पडल्या. आता कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या छाताळ्यावर अमेरिकेचा, ब्राझीलचा, ऑस्ट्रेलियाचा कापूस हिंदुस्थानामध्ये आला. जो भाव भेटणार होता तोही तुम्हाला भेटणार नाही. तरी आमचा नेता बोलत नाही, आमचा आमदार बोलत नाही, खासदार बोलत नाही. कारण त्याला माहित आहे त्याचा बाप मिळाला तरी परवा नाही, या नेत्यासाठी मरमर केल्याशिवाय राहत नाही. तुमची मानसिकता तशीच आहे. बाप मरू दे पाय असो, नेता जिवंत राहायला पाहिजे. जिल्हा परिषदची तिकीट भेटली पाहिजे ना शेतू मारू. फक्त राजकारणासाठी गावाच्या गाव गुलाम केले आम्ही. पार्टीशिवाय समजत नाही आम्हाला. निष्ठावान कार्यकर्ते गावागावात तयार झाले. जातीपाती धर्माच्या नावावर तुमची बुद्धी खाक करून ठेवले. दिसायला शेतकरी दिसतं, पण डोक्यात मात्र जाती धर्माचा आणि पार्टीचा फक्त विचार लपला आहे. ज्या मायनं 9 महिन्यामध्ये पोटात ठेवलं, ती माय आजही पाहतोय दुःखी आहे, तिच्या यातना जास्त आहे. तिला वाटतं का माझं घर सुखी झालं पाहिजे रे. तुम्ही मात्र तुमचं ना पोटातलं पाणी पण हालत नाही. तुमच्यापेक्षा तर बैल बरा आहे रे, तो कम से कम लात तरी मारतोय. तुम्ही तर बोंबडायला तयार नाही. आमदाराला का लावले डबरू आलवत आणि फिरो गावभर आले. 50 लाख टाकले तर उदो करता. अबे साल्या ना
तू काय 50 लाख टाककर माझ्या एकट्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला 3,000 रुपये पर क्विंटलला कमी दिले, एका एकरावाल्याला 21,000 रुपये कमी दिले, एका एकराचे 21,000 जर 1000 एकराचे 21 कोटी रुपये होतं, 21 कोटी आमच्या गावाला लुटलं. त्याचं काय डमरू वाजवून स्वागत करता. पण आहे ना गुलाम आहे ना गावात झेंडे घेऊन उभे राहणारी औलाद. आम्ही मरावं आणि यांचा मात्र सगळा सत्तेचा नाच चालवायचा. सौ फेर अटकलेले आहेत. खत महाग झालं, बियाणं महाग झालं, औषध महाग झालं, आमचे कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव तसेच आहे. या सगळ्या गोष्टीवर विचार करण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आली आहे. मित्र, हे जात पात धर्माची लढाई नाही, अर्थवेद की लढाई है. पैसों की लड़ाई है, पैसों की लड़ाई लड़ना पडेगा हमको. आमच्या सरकारमध्ये पैसे येते कुठून आणि ते जाते कुठं? अरे तुम्ही सकाळी उठले का टॅक्स भरताय, ब्रश जरी चालवला ना तोंडात तरी पैसे कटत तुमचे. चहा घेतला का पैसे कटत, आंघोळ केली का पैसे कटत, कपडे घातल्यावर चड्डी घातल्यावर पैसे कटत. जाते कुठं रे पैसे? कोणाच्या घरात चालले पैसे? प्रत्येक माणसाकडून जर पैसे घेतल्या जात असत रिटर्न का हो रहा है, क्या का रहा है, काय ज्या महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्याचा आसूड पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये एक शब्द फार महत्वाचा लिहिला, कलम कसाई, कलम लिखने वाला कसे होता है. मला वाटलं सुरा लिखने वालाच कसे असते का, सूर्यानं मारणारच कसे असते का. मित्र, एक निर्णय मोदीजीने घेतला. ट्रम्प साहेब फोन आला, हे मोदी भैया कापूस मेरा लेके जाओ अमेरिके का, ये 56 इंच वाले फाटली भेज दो कपास. अमेरिकेतल्या शेतकऱ्याचे प्रश्न मिटवासाठी भारताच्या शेतकऱ्यावर कापूस लादला गेला. 25 लाख गाठी बनवल्या गेल्या. कारण अमेरिकेतल्या शेतकऱ्याचा कापूस बाहेर देशात विकल्या जात नाही म्हणून तुमच्या ठाटाळ्यावर आणलेला आहे. इकडे आम्ही पाहतो ज्या महात्मा फुलेंनी सांगितलं कलम कसाई, एकच निर्णय घेतला, कापसाचं आयात शुल्क कमी केलं आणि इतकं म्हटल्याबरोबर करोडो शेतकऱ्याच्या छाताळ्यावर तलवार चालवल्या गेल्या. ते महात्मा फुले म्हणे ते खोटं नाही आहे. मित्रांनो, आम्ही या पुरुषांचं ऐकलं नाही, ते विचार आम्ही फक्त डोक्यात घेतले नाही, भीतीवर टाकून ठेवलेले लोक आहे आम्ही. आमची तर दर दिवसा लूट होत असेल. 3400 रुपयाचं सोयाबीन आता येत्या 15 दिवसात तुमच्या हाती सोयाबीन येणार की नाही? काय भावना विकणार आहे माहित नाही. तू काल विचारता आम्हाला